माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे भूजलविषयी व्हिडिओचा आहे। ज्या लोकांना हा व्हिडिओ आवडतो आणि समजतो त्यांनी या चॅनलवर यायचं आणि कॉमेंट करायचं आहे। ज्यांना माझे व्हिडिओ चांगले वाटत नाही त्यांनी कॉमेंट भी करायचं नाही, माझ्या चॅनल भी पाहायची काही जरूरत नाही त्यांना। मी कोणाचं नुकसान नाही करवलं आहे, मी शेतकरी आहे, मला यल रॉड विषयी बरीच माहिती आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनत आहे। कोणाला जर नाराजगी असेल तर त्यांनी डायरेक्ट कॉल करणे आणि विचारणे। तर आजचा व्हिडिओ आहे रॉड काही जे माझे सबस्क्रायबर बांधव आहे आणि काही शेतकरी आहे त्यांच्या हातातून रॉड फिरत नाही। तर रॉड बऱ्याच लोकांचे असे कमेंट्स होते की आमच्या ग्रुपचं काही भानगड आहे का, रक्ताविषयी काही प्रॉब्लेम आहेत का त्याच्यामुळे रॉड माझ्याकडून फिरत नाही। रक्ताचं थोडं संबंध असतं, बी पॉझिटिव्ह जर रक्त जर असलं तर त्याच्या हातातून सहज रॉड फिरतात आणि पाणी लवकर कळतं। हे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे। पण ज्यांचं जर बी पॉझिटिव्ह रक्त नाही, दुसरं प्रकारचं रक्त आहे, तर त्यांच्यासाठी काही काळजी घ्यावी लागती पाणी बघताना। कारण असे बी पॉझिटिव्हवाले माझे काही मित्र होते तर त्यांच्या हातात रॉड फास्ट फिरतात असे मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडून पाणी बी बऱ्याच ठिकाणी लागलेलं आहे। तर माझं बी पॉझिटिव्ह रक्त नाही आहे, त्याच्यामुळं मला थोडा त्रास घेतल्यानंतर मला रॉड लाईन दाखवत आहे। आणि ज्या लोकांचे रॉड फिरत नाही आणि त्यांना बोर घ्यायचे आहे समजा स्वतः पाहून, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ चांगला ठरू शकतो। तर सगळ्यात प्रथम व्हिडिओमध्ये 3.5 फूट यल रॉड पाहिजे, तांब्याचे असो नाही तर लोखंडाचे। हे 3.5 फूट यल रॉड आहेत, त्याच्यामध्ये जॉईंट मारून मी थोडा बँडिंग तार याच्यामुळे टाकलेली का 2 धातू तयार व्हावं म्हणून टाकलेली आहे। जरी नसलं तरी रॉड पाणी दाखवितं, तसं काय नाही। 3.5 फूट यल रॉड पाहिजे, अर्धा फूट बँड पाहिजे, पुढं 3 फूट पाहिजे, लोखंडी असो या तांब्याचे। तर यांनी 2 पद्धतीनं पाणी पाहता येतं यल रॉडने। एक तर रॉड आतमध्ये येतो नाही तर बाहेर, म्हणजे बाहेरसुद्धा रॉड जात असतो। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगतो, रॉड आतमध्ये जर कोणाला पाहायचं असलं, समजा आतमध्ये आणून रॉड जर पाहायचं असलं हे 3.5 फूट, तर त्याला कशा प्रकारे धरतात आणि त्याच्यानंतर दाखवीन मी का बाहेर जर न्यायचं असलं कोणाला, पाण्याच्या लाईनीवर जर रॉड बाहेर न्यायचे असले त्यांनी कसं धरायला पाहिजे। तर सगळ्यात अगोदर दाखवतो की रॉड आतमध्ये लाईनवर कसे येतात। इथं आमचा एक आडवा बोर आहे, तो सध्या कोरडाच आहे। कोरड्या लाईन हा रॉड जेव्हा आपण धरायला शिकतो तर रॉड कोरड्या लाईनवर बी फिरतो आणि पाण्याच्या लाईनवर बी फिरतो, सारखाच फिरतो। त्याच्यानंतर दुसरे प्रयोग आहे की पाण्याची लाईन कोणती आणि बगैर पाण्याची लाईन कोणती। तर इथं 2 आडवी बोर्स आहेत। जर आपल्याला रॉड आतमध्ये आणायचे असले तर सगळ्यात प्रथम हे जे मधलं बोट आहे ना, याच्यावर असे रॉड उभा करून आणि इकडून नुसतं अंगठा असं धरायचं आणि रॉड असे खाली नाही धरायचे, डायरेक्ट आपल्या ह्या हे जे तोंड आहे का त्याच्या लेवलला जर रॉड धरले तर आतमध्ये येतात। असे वर जर रॉड आपण धरले तर असे रॉड आतमध्ये येतात। 3.5 फूट वरचा प्रयोग आहे बरं का हे। तर रॉड असे आतमध्ये येतात आणि हे जर पाणी वाहतं आहे या नाही वाहतं तर त्याच लाईनीवर जर पुन्हा जर असं आपण चाललो वर धरून तर ते रॉड आतमध्ये येत नाही। तर समजून घ्यायचं हे कोरड्या लाईनी आहे। आणि जर ह्याच लाईनीला जर बाहेरच्या साईडला जर रॉड न्यायची असली
तर रॉड थोडे असे खाली धरावे लागतात, खाली या पोटापर्यंत छातीपर्यंत जमू शकतं. जर आपण धरलं तर रॉड अशा बाहेरच्या दिशेने जातात आणि कोरडे असल्यामुळे ते आणखीन वापस रिटर्न आलेले आहेत आणि त्याच्यावर चालल्यावर सुद्धा रॉड फिरत नाही. आता ही झाली कोरड्या लाईनीवरचे रॉड बाहेर कसे जातात आणि आतमध्ये कसे जातात. आता एक पाण्याची लाईन आहे, त्याच्यावर मी तुम्हाला दाखवतो. हां, पाण्याची लाईन ही रॉड लांबूनच कॅच करतात. इकडे पहा, असे जरी धरले आणि खाली जरी धरले ना तर पाण्याच्या लाईनकडं रॉड दिशा दाखवत असते. पाण्याच्या लाईनकडे जाऊ आपण. इथं एक पाण्याची लाईन आहे पहा. जर आतमध्ये जर आणायचं असलं तर रॉड अशी हातावर टेकून शरीरापासून थोडंसं लांब धरून जर आपण लाईनवर जर आलो तर रॉड अशी मागे येतात आणि मागच राहतात. आणि त्याच्यावर सुद्धा लाईनीवर जरी चालून पाहिलं आपण असं तरी रॉड मागे येतात. इकडे पहा, रॉडला थोडा दाब द्यावा लागतो अंगठ्यानी, तेव्हा लवकर पोझिशन दाखवतात ते. हे पहा मागे आले. आणि जर आतमध्ये रॉड आणायचे असले तर ह्या मधल्या बोटावर टेकायचा असा आणि अंगठा लावायचा, खाली सपोर्टला दुसरे बोट ठेवायचे आणि रॉड थोडे वर धरायचे, म्हणजे रॉड असे आतमध्ये येतात. आणि त्याच्यावर चालल्यावर सुद्धा असे आतमध्ये येतात. तर आतमध्ये यायसाठी थोडं वर धरायचं आणि रॉड जर बाहेरच्या दिशेने जर न्यायचे असले तर थोडं छातीच्या खाली धरायचं, तेव्हा ते बाहेरच्या दिशेने जातात. आणि कोरडी लाईनसुद्धा कळती, पाण्याची लाईनसुद्धा कळती. याच्यानंतर बी कोणाला जर समजलं नसेल तर कॉमेंट करा, आणखी समजून सांगायचा प्रयत्न करू. आणि हा प्रयोग आहे, 100% याच्यात पाणीच लागतं अशातली गोष्ट नाही. परंतु लाईन कळती हे सगळ्यालाच माहीत आहे. बोर बरेच याच्यावर सक्सेस होत चाललेले आहेत, सगळ्यालाच माहीत आहे. पण तरी आणखीन काही बी कॉमेंट करून जर विचारायचं असलं हे कमून होतं काय होतं तर ते लोकांनी चॅनलवर बिलकुल यायचं नाही. ज्यांना हे काही शिकायचं असन, याच्यातलं जर कळत असन त्यांनी चॅनलवर यायचं आणि कॉमेंट करायचं. हे प्रयोग आहे शेतकऱ्याचा. ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला असन त्यांचं सगळ्याचं खूप खूप धन्यवाद.